नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 40 छातीचा कटोरी ब्लाऊज कटिंग. तर मी अगोदर कटिंग करून ठेवलेली आणि हा आहे ब्लाऊज पीस. याच्यावर आपल्याला अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे आणि त्याच कस्टमरचा हा अजून एक ब्लाऊज पीस आहे. आता त्याच्या अगोदर मी एक 40 छातीचा त्यांना अगोदर शिवून दिला. त्यांना खूप सुंदर आला. तर मी हे बाजूला ठेवते आणि मी तुम्हाला दाखवते. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आल्याच्या नंतर त्यांनी अजून 2 टाकले. तर बघू शकतात खूप सुंदर याची कटिंग आणि फिटिंग पण आली. अशा पद्धतीने हा 40 छातीचा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण तयार झालाय. आता मी तुम्हाला ह्यो पण मी अस्तरचाच शिवलेला. आता मी तुम्हाला दाखवते. याची मोंड्यामधली पण फिटिंग पाहू शकतात. एकदम व्यवस्थित आली दोन्ही बाजूने. कुठेही कमी जास्त काहीच नाही. आणि 80 पॉईंट कपड्यामध्ये मी अस्तरचा हा 40 छातीचा ब्लाऊज शिवलाय. तर कसा आला आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि हा गोट मी लावलाय हा अस्तरचा आहे, कारण 40 छातीमध्ये जास्त कपडा नसतो. म्हणजे 80 पॉईंटमध्ये 40 छातीचा ब्लाऊज हा व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणजे उंचीला थोडासा प्रॉब्लेम येईल. पण कस्टमरला उंची कमी लागत होती, तर आपण याच्यामध्ये बरोबर बसवलाय 40 छातीचा 80 पॉईंटमध्ये. तर त्याच कस्टमरचे अजून ब्लाऊज आलेत. तर मग मी अशा पद्धतीने याची कटिंग करते. तर कंटिन्यू करा. आता सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला जी प्लेन बाजू आहे ती जास्त घ्यायची नाही. कस्टमरला ही जी प्लेन बाजू आहे ती काढून टाकायला सांगितली कस्टमरने. तर बाहीला थोडासा जॉईंट येईल. तर याच्या अगोदर पण मी कशा पद्धतीने जॉईंट देते हे तुमच्या लक्षात आले. आता नॉर्मल शिवण्यासाठी आपण जेवढं घेतो तेवढं मी खाली घेतले आणि बाकीचं मग मी सरळ पूर्ण कट करते. का ज्यावेळेस आपण बाही जोडतो त्यावेळेला आपण याला फिनिशिंग देऊ. तर ही बाहीचा कपडा बाजूला काढला. आता आपण इकडचा पण कपडा जर काढला तर परत कमी पडायला नको. याच्यासाठी आपण काय करू, अगोदर पाठीचा भाग काढून घेऊ. आता पाठीचा भाग काढताना थोडंफार प्लेन जरी याच्यामध्ये आलं, म्हणजे जे अर्धा इंच एवढं जेवढं शिवण्यासाठी लागते तेवढं तरी पण चालते. तर मग जसं आहे तसं मी ठेवून घेते. आता कमी वेळामध्ये आपण 2 ब्लाऊजची कटिंग कशी करणार तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. कधी पण नवीन जर कस्टमर असेल तर अगोदर एक ब्लाऊज त्यांना घालायला द्या जो परफेक्ट असा बसन. आणि नंतर मग जरी आपल्याला कमी जास्त काही करायची वेळ आली तरी मग आपल्याला कमी जास्त दुसऱ्या ब्लाऊजमध्ये करता येईल. आता हे जे मी थोडंसं ठेवले तर आपल्याला वेगळी पट्टी न लावता हीच पट्टी जरी मुडपली तरी पण चालून जातं. आता ह्या जागेवर मी क्रॉस पट्टी काढते. आता 80 पॉईंटमध्ये कसा बसला 40 छातीचा ब्लाऊज. तर काय होतं, आपली क्रॉस पट्टी एक अस्तरची निघते आणि 2 अस्तरच्या निघतात आणि 2 मेन फॅब्रिकच्या निघतात. तर बऱ्यापैकी तो पण कपडा वाचला जातो. आणि आपण अस्तरचा जरी गोड बनवला तरी पण चालतं. अस्तरचा गोड बनवताना व्यवस्थित बनवा. तर अशा पद्धतीने आपण हिची कटिंग केली. आता आपण बघणार आहोत कटोरी आणि कटोरी शेजारचा भाग. तर दोन्ही आपण व्यवस्थित कटिंग करा. आता जिथे ॲडजस्ट होईल कपडा त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. कारण एक कपडा 80 पॉईंट आलेला आणि 2 आहेत ते 90 आहेत. तर मग याच्यामध्ये एकदम व्यवस्थित ॲडजस्ट होऊन गेलं. व्यवस्थित कपडा जर असेल तर फेस टू फेस जरी कटिंग केली तरी पण चालतं, किंवा मग अस्तर जोडल्याच्या नंतर उरलेला कपडा आपण कट करू शकतो. आता याला अस्तरचा जरी गोट लावला तरी पण ब्लाऊज हा खूप सुंदर येऊन जातो. तर अस्तरचा गोट लावा किंवा याच्यातला जरी लावला तरी चालते.
आता आपण हेच अस्तर ठेवून आपण जो प्लेन कपडा आहे त्याच्यावर आपल्याला कटिंग करायची. तर हा जो अस्तर आहे ते मी पूर्ण बाजूला करते, कारण कमी वेळामध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर अशा पद्धतीनेच आपल्याला करावं लागेल. आता जी बाही होती ती पण मी बाजूला काढली. आता याच्यावरच आपला जो प्लेन आहे, आता याच्यामध्ये बदल कोणता केला पाहिजे हे लक्षात घ्या, कारण अस्तरच्या बाहीमध्ये आणि बिना अस्तरच्या बाहीमध्ये फरक असतो. तर जे आपल्याला समोरच्या बाजूने मोडपायचं आहे, आता इथं मी घडीमध्ये बदल करते, कारण घडीला आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. तो फिटिंगमध्ये पूर्ण निघून जातो, तर काही हरकत नाही. अगोदर मी एकसारखं पूर्ण करून घेतलं. एकसारखं केल्याच्या नंतर आपल्याला 1 इंचाचा जे आपल्याला फ्रंट साईडने 1 इंच किंवा 1.25 इंच जरी घेतला तरी चालतं, कारण समोरच्या बाजूने आपल्याला मोडपावं लागते, म्हणजे हात शिलाईसाठी. लक्षात घ्या. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचे जे आपला मधला सेंटर असेल. आता ही झाली आपली बाही कटिंग. आणि आता एकदम परफेक्ट आपल्याला याची कटिंग करायची, कुठेही कमी जास्त अजिबात ठेवायचं नाही. तर जसं अस्तर आहे त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची, कारण हा मेन फॅब्रिक आणि अस्तरचा ब्लाऊज नाही आहे. एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली पाहिजे. हा झाला आपला पाठीचा भाग काढून. आता याच्यामध्ये आपल्याला 4 क्रॉस पट्टी काढायची, कारण हा बिना अस्तरचा आहे. जर अस्तरचा असेल तर आपण 2 क्रॉस पट्टी जरी काढली तरी पण चालते. थोडंसं मी मोठं घेते, म्हणजे लांबीला घेतले ते फिटिंगमध्ये आपल्याला ॲडजस्ट करता येईल, म्हणजे उरलेला कपडा आपण कट करू शकतो. तर बघू शकतात आता भरपूर सारा कपडा आहे, तर याच्यामध्ये आपण जे 2 पार्ट राहिलेत ते आपण काढून घेऊ. आता अशा पद्धतीने मी ठेवले आणि बाकीचा कपडा आपण जे आपले बाकीच्या पट्ट्या असतील, पाठीची पट्टी असू द्या, हुक लूक पट्टी असू द्या, ह्या सगळ्या उरलेल्या कपड्यामध्ये एकदम व्यवस्थित निघून येतील. तर अशा पद्धतीने जवळजवळ 2 ब्लाऊजची आपली कटिंग झाली. 40 छातीचा हा ब्लाऊज आहे. एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि काही कमेंट असेल तर कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.